Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपकडून फडणवीसांच्या बॅगची तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर। केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संविधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात। बॅग तपासणीवरून विरोधकांच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर। राजकीय नेत्यांची बॅग तपासणी नियमानुसारच, वेळ आल्यास शहा आणि नड्डांचंही हेलिकॉप्टर तपासणार। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ठाकरेंच्या बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचंही कौतुक। विधानसभेत अजितदादा किंगमेकर होतील। आम्ही अटी आणि शर्थींवर कुठल्याही सरकारमध्ये जाणार, किमान समान कार्यक्रमाशिवाय कुणासोबत जाणार नाही। नवाब मलिकांकडून भूमिका स्पष्ट। लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक, आता ही शेवटची, पण पोरासारख्या पुतण्या सोडला आणि थेट नातवाकडे लक्ष। मतदारांशी बोलताना अजित पवारांचा थोरल्या पवारांना टोला। साहेबांची शेवटची निवडणूक म्हणणारा दुश्मन। गेल्या 10 दशकात शरद पवारांनी कधीच भावनिक राजकारण करून मतं मागितली नाही। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर पलटवार। 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका। बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानीही उपस्थित होते। पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट। शिवसेना राष्ट्रवादी फोडण्यात आणि महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात। अदानी, शहा, फडणवीस, अजितदादांमध्ये वारंवार बैठका होत होत्या, अशी अजितदादांनी कबुली दिल्याचा राऊतांचा दावा। फडणवीसांनी फसवलं, निवडणुकीनंतर त्यांच्यावर केस करणार। सिंचन घोटाळ्याची फाईल अजितदादांना दाखवण्यावरून सुप्रिया सुळेंचा इशारा। ठाकरे गटाला रामराम गेल्यानंतर पोहरादेवीचे महंत भाजपच्या वाटेवर। योगींच्या उपस्थितीत महंत सुनील महाराजांचा आज पक्षप्रवेश। कारंजा मानोरा मतदारसंघात भाजपला फायदा होण्याची शक्यता। मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा। जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलल्याचा शिंदे गटाचा प्रत्यारोप। अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भेटवस्तूंनी भरलेला ट्रक जप्त। मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणलेल्या भेटवस्तू जप्त। गावदेवी डोंगर परिसरात कारवाई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता। अजित पवार गटाकडून वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यानंतर कोर्टात माहिती सादर करणार। अभिनेते आणि शिवसेना नेते गोविंदाला जीवे मारण्याची धमकी। गोविंदाच्या तक्रारीनंतर जुहू निवासस्थानाची पोलीस सुरक्षा वाढवली। गोविंदा शिवसेनेचे स्टार प्रचारक। रत्नागिरीत 13 घुसखोर बांगलादेशींना अटक। दहशतवाद विरोधी पथकाची नाखरे गावात मोठी कारवाई। जून महिन्यापासून अवैधरित्या वास्तव करत असल्याची माहिती। झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात। 43 जागांवर 685 उमेदवार रिंगणात। इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए यांच्यात थेट लढत। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींविरोधात भाजपच्या नव्या हरिदास मैदानात। इथेनॉल उत्पादकांच्या दरवाढीचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे। इथेनॉलच्या दरात वाढ होण्याची शक्यता। केंद्राकडून प्रस्तावाला मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष। ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई वाढून दर 6.21%। खाद्यपदार्थांच्या किमतीत 14 महिन्यातील सर्वाधिक वाढ। बँकाच्या व्याजदरातील कपात लांबणीवर पडण्याची शक्यता। दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता। ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात पडलेली थंडी कमी होणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।